आजकाल कंबरदुखी इतकी कॉमन झाली आहे की खूप लोकांना वाटतं की वय वाढलंय म्हणून आपली कंबर दुखतीये. पण खरं सांगायचं झालं तर 30-40 वयाच्या लोकांमध्ये सुद्धा कंबरदुखी सध्या खूप वाढलेली आपल्याला दिसते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कंबरदुखी अचानक सुरू होत नाही. तुमची बॉडी आधीच काहीतरी सिग्नल देत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत की कंबरदुखी नेमकी कशामुळे होते, कोणत्या सवयी ज्यामुळे कंबरदुखी वाढते, आणि कंबरदुखी बरी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. सो कंबरदुखी का होते आता आपण सर्वप्रथम बघू. सो कंबरदुखी म्हणजेच नेहमीच हाडांची समस्या असते असं नाही मित्रांनो. अनेक वेळा त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. जसं की मसल टाईट म्हणजे स्टीफ होणं, मसल्स वीक म्हणजे कमकुवत होणं, चुकीची पोश्चर, जास्त वेळ त्याच पोश्चरमध्ये बसून राहणं, मुवमेंट कमी करणं. आजकाल ऑफिसमध्ये 8 ते 10 तास एकाच जागी बसला तर घरी आल्यावर मोबाईलचा वापर चालूच असतो. त्याचबरोबर एक्सरसाइज न करणं, सेडेंटरी लाईफस्टाईल, या सगळ्यांचा आपल्या मणक्यावरती परिणाम होतो. लॉंग सिटिंगचा परिणाम, खूप लोकांचं काम बसून असल्यामुळे सकाळी ऑफिस नंतर कार बाईक चालवणं चालूच असतं आणि घरी आल्यावर सोफ्यावर बसला तर म्हणजे दिवसभर बॉडीची मुवमेंट ही खूप कमी होते. त्यामुळे हिप्स टाईट होतात, बॅक मसल्स वरती ताण येतो, लिगामेंट वरती ताण येतो, हळूहळू स्टिफनेस वाढत जातो. सुरुवातीला फक्त थोडं जड वाटायला लागतं, नंतर बसताना उठताना त्रास सुरू होतो आणि मग हळूहळू कमरेची दुखण्याची सुरुवात होते. चुकीचं पोश्चर, आपण मोबाईल वापरताना मान कळत नकळत आपली पुढे येते किंवा जास्त खाली येते. त्याचबरोबर लॅपटॉपवर काम करताना आपण बाक काढून बसतो. सुरुवातीला काही नाही जाणवत, पण दिवसातून अनेक तास हीच पोश्चर राहिली तर बॅक मसलवर सतत ताण यायला सुरुवात होते आणि नंतर मग पेन चालू होतो. बरेच जण मला विचारतात, सर दुखणं असेल तर मग पूर्ण आराम करावा का? तर इथे मी सांगू इच्छितो की हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. खूप लोकांना वाटतंय कंबर दुखतीये म्हणजे जास्त आराम करायला हवा, पण अनेक वेळा जास्त आराम केल्याने स्टिफनेस वाढतो, मुवमेंट कमी झाली की मसल्स अजून वीक होतात. म्हणूनच काही लोकांना सकाळी उठल्यावर किंवा जास्त वेळ बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर पेन जास्त जाणवतं. मग आता काय करायचं? तर नंबर 1, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नका. साधारणतः 30 ते 40 मिनिटं झाल्यानंतर उठा, 2-5 मिनिटं चाला, थोडं स्ट्रेचिंग करा. नंबर 2, सकाळी थोडं मोबिलिटी ट्रेनिंग करा. बॉडीला मुवमेंटची म्हणजे सवय लागते. नंबर 3, पोश्चर इम्प्रूव्ह करण्यावरती लक्ष द्या. बसताना पाठीला सपोर्ट देऊन बसा, स्क्रीन आय लेवलला ठेवा. आता मी तुम्हाला 2 सिंपल एक्सरसाइज सांगणार आहे. दोन्ही बाजूंनी 5-5 वेळा करा. यामुळे लोअर बॅक आणि हिप्स मधील स्टिफनेस कमी होतो. आता पेन किलर हे सोल्युशन आहे का, हे आपण बघूया. तर पेन किलर आपल्याला काही वेळापुरताच तात्पुरता आराम देतो, पण पेन का होतंय मुळात हे आपल्याला समजून घेतलं नाही तर तो त्रास पुन्हा सुरू होणारच आहे. म्हणून फक्त पेन कमी करण्यापेक्षा त्याचं मूळ कारण समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कंबरदुखी ही वयाची समस्या नाही मित्रांनो. ती अनेक वेळा मेजॉरिटी केसेसमध्ये लाईफस्टाईलची समस्या असते. जर योग्य वेळी मुवमेंट, पोश्चर, एक्सरसाइज आणि रिकव्हरीवर काम केलं तर कंबरदुखी ही आटोक्यात राहतेच राहते. आणि जर कंबरदुखीमुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर तुम्ही आमच्या FM4 थेरपीच्या पुणे सेंटरला एकदा नक्की व्हिजिट करा. पहिलं डेमो आणि कन्सल्टेशन अगदी मोफत आहे. थँक्यू.